नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांचा स्रोत बातमी 24/7. इथे तुम्हाला मिळतील ताज्या, खऱ्या आणि नेमक्या बातम्या. त्यामुळे लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून एकही महत्त्वाची बातमी चुकणार नाही. शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारने जाहीर केले आहे की लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मात्र ही कर्जमाफी विशेषतः गरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोठ्या शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून वगळण्यात आले आहे, जेणेकरून खरोखर मदतीची गरज असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होईल. लवकरच पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर थेट त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. ही योजना राबवण्यामागे उद्दिष्ट आहे की शेतकरी आत्मनिर्भर व्हावा आणि कर्जाच्या ओझ्यातून मुक्त व्हावा. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण त्यांना लवकरच मोठा दिलासा मिळणार. जिल्हानिहाय फसल विमा भरपाईची माहिती. 1. नांदेड, परभणी, हिंगोली या 3 जिल्ह्यांतील सुमारे 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटींची अग्रिम भरपाई मंजूर झाली आहे. परभणीला सर्वाधिक भरपाई. ॲग्रो वन, ॲग्रिकल्चर न्यूज. नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा खरीप 2024 हंगामातील नुकसान भरपाई या 5 जिल्ह्यांना मंजूर झाली आहे. कोल्हापूरला सर्वाधिक तो. नाशिकला तुलनेनं कमी भरपाई. ॲग्रो वन, ॲग्रिकल्चर न्यूज. राज्यव्यापी आकडेवारी. महाराष्ट्रात 64 लाख शेतकऱ्यांना 2,555 कोटींची डेटा आधारित भरपाई भ्रष्ट न करता थेट त्यांच्या खात्यांना मिळणार आहे. परंतु जिल्हानिहाय माहिती उपलब्ध नाही.